अध्याय 3 मराठीतून वैकुंठ गमन। अमरावती येथे देवेंद्राची भेट घेण्यास गेलेल्या ऋषी मुनींच्या पदरी घोर निराशा आल्यामुळे हताश झालेले ऋषी मुनिगण भगवान विष्णूची भेट घेण्याकरिता वैकुंठाच्या दिशेने प्रयाण करते झाले। वैकुंठ नगरीचा प्रवास करून सर्व ऋषींनी विष्णू मंदिरात प्रवेश केला आहे आणि आता विशाल मंदिरातील शेषयाशी सिंहासनावर आरूढ झालेले श्रीहरी भगवान विष्णू तसेच त्यांची पत्नी श्री लक्ष्मी हिचे दर्शन घडल्याने आनंदित झालेल्या सर्व ऋषी मुनींनी अभयतांची अपार स्तुती केली आहे। वैकुंठ लोकात ऋषी मुनींचे आगमन होताच वैकुंठ नायकाने त्यांचे स्वागत केले आणि त्या सर्वांना वैकुंठ लोकी येण्याचे प्रयोजन विचारले। भगवान विष्णूचे आश्वासक बोलणे ऐकल्याने ऋषी मुनींना दिलासा वाटला। ऋषी मुनींनी लक्ष्मीपती श्री विष्णू भगवंतास मणिसूर व मल्लासुराने दिलेल्या त्रासाबद्दल सर्व सांगितले। ऋषी म्हणाले, हे नारायणा, आता तू आमचे संरक्षण कर। मणी व मल्ल या दोन्ही दैत्यांनी आमचा अमानुष छळ केला तसेच अनेकांना ठार मारले। आम्हाला आमचा व आमच्या प्रियजनांचा जीव अतिप्रिय आहे। या कारणास्तव आम्ही सर्वजण तुला शरण आलो आहोत। ऋषी मुनींचे हे बोलणे ऐकल्यानंतर वैकुंठाधिपती म्हणाला, मी हे संपूर्ण विश्व एका अंशाने धारण केले आहे। स्त्री व पुरुष ही दोन रूपे माझ्यातच कल्पनेतून साकार झाली आहेत। मी अफाट जगाची निर्मिती केली। या जगात सात्विक, राजस, तामस असे त्रिगुणात्मक लोक असतात। तुम्ही सर्वजण सात्विक प्रवृत्तीचे आहात। मणी आणि मल्लासूर तामसी वृत्तीचे आहेत। त्यांनी तुमचा अमानुष छळ केला तरी चिंता करू नका। दुर्जनांचा नाश लवकरच होत असतो। देवादिदेव ब्रह्मदेवाच्या वरामुळे ते दोघेही अहंकारी झाले आहेत, मात्र मी प्रत्यक्षात त्यांना नामोहरण करण्यास असमर्थ आहे। तुम्ही सर्वजण कैलास पर्वतावर जाऊन श्री शंभू महादेवाची भेट घ्या। तो नीलकंठ महाशक्तिमान आहे। त्याने जर आपले तृतीय नेत्र उघडले तर मणिसूर व मल्लासुराचा नाश सहज शक्य आहे। महादेवाच्या हातून त्या दोन्ही दैत्याचा वध निश्चितपणे होणार आहे। तसे विधी लिखितच आहे। त्यामुळे आपणा सर्वांना माझी आदरयुक्त विनंती आहे की आपण लवकरात लवकर उमानाथास भेटण्यासाठी कैलास पर्वतावर जावे। मीही आपणासोबत तेथे येतो। कैलासनाथ तुम्हा सर्वांचे कल्याण करो। सर्व ऋषी मुनी वैकुंठ नायकास नमन करून म्हणाले, हे केशवा, अनंता, मधुसूदना, आपण आमच्या सवे कैलास पर्वतावर येत असल्याचे वृत्त ऐकून आम्हाला बरे वाटेल। आता निश्चितच मणी मल्लाचा अंत जवळ आला असल्याची खात्री आम्हास झाली आहे। श्रीहरी विष्णू आनंदित झाले आणि सर्व ऋषी मुनी समेत कैलास पर्वतावर जाण्याकरिता आकाशमार्गी निघाले। अध्याय 3 संस्कृत मध्ये। ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात्। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः। श्री हरी विष्णूचे ध्यान करून पायी दिव्य पादुका घालून आकाश मार्गी करिता गमन। वैकुंठ लोकी शीघ्रगती। उदर्व समान भूमी विस्तीर्ण मध्ये विष्णू मंदिर निर्मिले जाण। सभोवताली पट्टण विस्तीर्ण रत्नमय शोभत असे। ऐशी या मंदिरा माजारी रत्न जडित सिंहासनावरी कमल नयन देखिला ऋषीश्वरी। सभेमध्ये बैसला असे विष्णूचे वर्णन करू यथामती करून तेने तुष्टले नारायण। संशय काही असेना त्या सभेच्या मध्यभागी सुंदर वेदिका जैसे दिवाकर। त्यावरी सिंहासन मनोहर कोटी विठुल ते सारिके। वरी तुलिक मृदू सुंदर वरी आच्छादन परिकर। त्यावरी बैसले रमावर अग्रभागी गरुड तिष्ठत तसे। अति सुकुमार असे ऐशी तनु जैसा शोभे भानू। चतुर्भुज सुहास्य वदन नेत्र कमळा सारिके। कर्णी मकराकार कुंडले तळपती जैसे उगवले शशी गवस्ती। मस्तकी मुकुट रत्न ज्योती प्रकाश पडे चहूकडे। गळ्यात वैजयंती माळा तैसेच रत्नांचे हार गळा। मुक्ताफळांचे हार सोजवळा कंठी माझी शोभती। कौस्तुभ मणी हृदयावरी तेथे भृंगाची चरण मुद्रा साजिरी। ब्राह्मण
सन्मात श्रीहरी अति प्रीतीने वाढवी तसे कंठी पितांबर रत्न ज्योती वरी मेखळा ऋणझुनती चरणी ब्रेदावळी गरजती दीनवत्सल म्हणून या शंख चक्रादी आयुधे संपूर्ण मृत्युमंत उभी कर जोडून सर्व अमरबद्ध पाणी होऊन श्रीहरी ते तोषविती ऐसा भगवान लक्ष्मीपती पाहते झाले ब्रह्ममूर्ती ऋषींचा आनंद न समाय चित्ती प्रेमाश्रू नयनी वाहती ऋषीश्वर सावध होऊन पुढे उभे कर जोडून विष्णूचे करीती स्तवन परम विनय होऊनी जय जय आनंद मूर्ती कुंड वंडार पुष्पर्चित श्रीपती लक्ष्मी हृदया विद रमापती भक्ता साह्य करी श्रीहरी जय नील कमल नयन सुंदरा श्याम तनु विना लक्ष्मीवरा सुहास्य वदन उदरधीरा भक्त रक्षका तू होशी प्रपंच रहित दया सागरा जय उमा वल्लभ प्रियकरा जय चित्र विचित्र शारंगधरा भक्त रक्षका दया घना जय जय कमल द्रुमा जय जय प्रताप घनश्यामा मधु कैटप नाशक मुनी विश्रामा भक्त साह्य करी तू होशी तुझे करिता नामस्मरण तयाचे होई भवनाशन सकळ संकटापासून सोडवी थोडविशी दयावर्णा विश्वाचा आत्मा तू होशी सकळ जगातेच चाळविशी अनुरेणू महद ब्रह्म साक्षी होशी निज शक्ती करुणिया विष्णू उवाच तुमचे स्तवने करून संतुष्ट झाले माझे मन तुमचे कार्य कवन ते निरूपावे सत्वर ऋषी उवाच हे नारायणा सर्वेश्वरा तू सर्व साक्षी दातारा आमुचे वृत्त सर्व उदारा ठाऊकी असे तुम्हाशे मनिमल्ल दैत्य महाउन्मत परम प्रतापी वीर्यवंत ज्याचे बळे त्रैलोकात कापत अजिंक्य असती सर्वांची म्हणून गेले इंद्रभुवनाशी आपुले वृत्त निवेदवायाशी शत्रुक्षय करावा हे मानसी उत्कंठा असे स्वामी या मग आम्ही आपुले वृत्त संपूर्ण निवेदले देवेंद्रा लागून ऐकताच इंद्र होऊन खिन्न अधोमुख होऊन बैसला म्हणे तुम्ही जावे वैकुंठाशी वृत्त निवेदाव्या मुरलीधराशी तो वदील मन्नी मल्लासुराशी संशय चित्ती न धरिजे तरी आता कृपाळू होऊन मणिमल्ल वदावे दुर्जन सकळ पृथ्वीचा भार हरुण आमुचे मनोरथ पूर्वीजे श्री विष्णू उवाच मणिमल्ल पापमती निशाचर त्यांनी पूर्वी तप केले दुर्धर तेने तोषला ब्रह्मावर अचाटवर दिदला ते त्या वरदे करून दोघे जण परम प्रतापी बळसंपन्न कोण्यास न मानिती दुर्जन विख्यात असती सर्वांशी तरी तुम्ही जावे कैलासाशी स्तवने तो शिवावे शिवाशी तो संतुष्ट झाली या दैत्यांशी क्षण माझी निवटील श्रीहरी म्हणे गा ब्रह्ममूर्ती तुम्ही खिन्न न व्हावे चित्ती तुमचे मनोरथ पूर्वील उमापती चिंता सर्व सोडीजे श्रीहरीचे वचन श्रवण करून ऋषीचा हर्ष उचंबळून सर्व जय जयकार करून कैलासाप्रती चालले जो का ब्राह्मणाचा पक्षपाती दैत्यवध करावयाशी युक्ती मनी कल्पुनी लक्ष्मीपती कैलासाप्रती जातशे इति श्री मल्लारी पुराणे सप्तशती ग्रंथे ऋषी वैकुंठागमन नाम तृतीय अध्याय श्री मल्लारी चरणार्पितमस्तु शिरस्तु शुभं भवतु।